मराठवाडा आणि विदर्भात अजूनही म्हणावा तसा पाऊस बरसला नाहीये। या भागातील पिकांना आणखी काही दिवस कळ काढावी लागणार आहे। याउलट मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाची स्थिती जरा बरी आहे। अशा परिस्थितीत पिकांची कशी काळजी घ्यावी, काय व्यवस्थापन करावी हे जाणून घेऊयात पीक सल्ल्यातून। पीक परिस्थिती, कीड रोग आणि कृषी विषयक सल्ला। कोकण विभाग। कोकणात पावसाचं प्रमाण कमी झालंय। भात पिकाला पाणी कमी पडत असल्यास आवश्यकतेनुसार विहिरी, तळी, नदी, नाले यातून पाण्याचा पुरवठा करावा। कीड आणि रोगांसाठी पिकाचं सतत निरीक्षण करावं। शेतातील पाण्याची पातळी 5 सेंटीमीटर पर्यंत ठेवावी। शेताच्या बांधावरील वाढलेल्या तणांच्या नियंत्रणासाठी पावसाची उघडीप पाहून ग्रामोक्झोन हे तणनाशक 3 मिलीलीटर प्रति लिटर पाण्यात मिसळून बांधावर फवारावं। आंब्यावरील फांदेमर रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्झीक्लोराइड 0.3% किंवा 0.1% बोर्डो मिश्रण यापैकी एका बुरशीनाशकाची पावसाची उघडीप पाहून फवारणी करावी। फांदेमर रोगानं मोठ्या फांद्यांमधून डिंक येत असल्यास रोगग्रस्त साल तासून त्या ठिकाणी बोर्डो मिश्रणाची पेस्ट किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइडची पेस्ट लावावी। फळझाडांची लागवड करावी। आंबा आणि चिकू या फळझाडांची लागवड 10 बाय 10 मीटर अंतरावर करावी। काजू पिकाची लागवड 7 बाय 7 मीटर, कोकम पिकाची लागवड 6 बाय 6 मीटर, नारळाची लागवड 7.5 बाय 7.5 मीटर, तर सुपारीची लागवड 2.7 बाय 2.7 मीटरवर करावी। नारळ आणि सुपारीच्या बागेत पावसाच्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी चर खोदून घ्यावेत। जनावरांना पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी। मध्य महाराष्ट्र विभाग। मुगावर रस शोषण करणाऱ्या किडी आणि उडदावर केसाळ अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्याच्या नियंत्रणासाठी 20 मिलीलीटर क्विनॉलफॉस 25% प्रवाही प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। सोयाबीनवर खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्याच्या नियंत्रणासाठी 12 मिलीलीटर ट्रायझोफॉस 40% प्रवाही प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावं। कापूस पिकात फुलकिडे या रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्याच्या नियंत्रणासाठी 12 मिलीलीटर फ्रिपोनिल 5% प्रवाही किंवा 2 ग्रॅम थायमिथॉक्झाम 25 WG प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावं। कांद्यावर फुलकिडे आणि करप्याचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्याच्या नियंत्रणासाठी कार्बोसल्फान 10 मिलीलीटर किंवा फ्रिपोनिल 15 मिलीलीटर अधिक मँकोझेप 25 ग्रॅम किंवा कार्बेंडाझिम 10 ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोनिल 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून साध्या हातपंपानं फवारणी करावी। बाजरीवर खोडकीड किंवा खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्याच्या नियंत्रणासाठी 14 मिलीलीटर मेलॅथिओन 50% प्रवाही प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावं। पुणे, सोलापूर आणि जळगाव जिल्ह्यासाठी आडसाळी ऊसाची लागवड करायची असल्यास रान तयार करावं। लागवड करण्यापूर्वी बियाणं डायमिथोएट 30% प्रवाही 265 मिलीलीटर किंवा कार्बेंडाझिम 100 ग्रॅम 100 लिटर पाण्यात मिसळून त्यात 10 मिनिटं बुडवून ठेवावं। यानंतर लागवडीपूर्वी द्रवरूप ॲसेटोबॅक्टर अर्धा लिटर आणि स्फुरद विरघळवणारे जीवाणू 1.25 किलो प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून या तयार केलेल्या द्रावणात टिपऱ्या 30 मिनिटं बुडवून ठेवाव्यात। उशिरा पेरणी केलेल्या बाजरीमध्ये केवडा किंवा गोसावी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते। त्यासाठी मेटॅलॅक्झिल 4% अधिक मँकोझेप 64% हे संयुक्त बुरशीनाशक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून पेरणीनंतर 20 ते 30 दिवसांनी फवारावं। मराठवाडा विभाग। कापूस आणि तूर पिकात वारंवार कोळपणी करावी। सुकण्याच्या अवस्थेत असलेल्या कापूस आणि तूर पिकावर पोटॅशियम नायट्रेटची 200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। भुईमूग, मका, मूग, उडीद या पिकात तुषार सिंचन पद्धतीनं पाणी द्यावं। पिकावर पोटॅशियम नायट्रेटची 200 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। केळी बागेत पाणी व्यवस्थापन करावं। पावसानं दिलेल्या खंडामुळे जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यासाठी जैविक आच्छादनाचा वापर करावा। वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे नवीन लागवड केलेल्या केळीच्या रोपांना काठीचा आधार द्यावा। खुरपणी केलेले कोवळे तण म्हणजेच गवत जनावरांना चारा म्हणून खायला देऊ नये। विदर्भ विभाग
सोयाबीन पिकात रासायनिक तण नियंत्रणासाठी इमॅझिथॅपायर 10% एसएल 0.75 ते 1 लिटर प्रति हेक्टरी किंवा क्विझॅलोकॉप पी इथाईल 5 EC 1 लिटर प्रति हेक्टर किंवा क्लोरोम्युरॉन इथाईल 25% WP 40 ग्रॅम प्रति हेक्टर या प्रमाणात उगवणी पश्चात 15 ते 20 दिवसांनी फवारावं. फवारणीपूर्वी द्रावणात प्रसारक द्रव्य टाकावीत. पानं खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास 15 दिवसाच्या अंतरानं 2 फवारण्या कराव्यात. त्यानंतर क्विनॉलफॉस 25% प्रवाही 20 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पानाच्या खालच्या बाजूनं फवारणी करावी. कापूस पिकावर तुडतुडे, मावा अशा रस शोषक किडींचा प्रादुर्भाव आढळल्यास नियंत्रणासाठी डायमिथोएट 30% प्रवाही 10 मिलीलिटर किंवा थायमिथॅक्झॉम 25% प्रवाही 4 मिलीलिटर किंवा ॲसिडामाप्रीड 20% प्रवाही 4 ग्रॅम यापैकी कोणतंही एक कीटकनाशक 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.